शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर पडलेल्या धाडी संदर्भातली भाजप आणि शिवसेनेमधला संघर्ष आणखीन वाढण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर शहाजी बापूंनी थेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केलेत आणि त्यामुळे आधीच भाजप आणि शिवसेनेमध्ये विकोपाला गेलेला वाद या धाडीनंतर अजून पेटण्याची शक्यता आहे। काय स्पष्ट बोला म्हणजे तर इथं पैसे हे बघा म्हटलं काय तुम्ही पार्टीची बघा मला जायचं आहे म्हटलं। पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते। ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाहीये। परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती। ऊस आधी खायला चांगला गोड लागत होता, आता ऊस उलटा आलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आलाय। रविवारी रात्री निवडणूक अधिकाऱ्यांनी धाड टाकत कार्यालयाची झाडाझडती घेतली। दरम्यान यानंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधला वाद पेटण्याची दाट शक्यता आहे। निवडणूक आयोगाने टाकलेल्या धाडीनंतर शहाजी पाटलांनी थेट सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर आरोप केले, तर तक्रारीनंतर कारवाई केली जात असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। ऑफिस मध्ये आली मला काय कळायला तयार नाही, काय भानगडी ते म्हणजे तुम्ही फक्त बसून राहा, थोड्या आम्हाला बातम्या जरा बघायचं आहे। म्हणजे काय स्पष्ट बोला म्हणजे तर इथं पैसे हे बघा म्हटलं काय तुम्ही पार्टीची बघा मला जायचं आहे म्हटलं, गोळ्या खायच्या आहेत त्या। बराच वेळ त्यांनी मला तिथं बसवून ठेवलं आणि मला परत बातमी कळली की असं अनेक ठिकाणी माझ्या कार्यकर्त्या घरावर सुरू आहे आणि त्यांच्या तिकडे सुरू असल्यामुळे मला बाहेर जाऊ देत नाही ते असंही मला समजलं। मी शांत राहिलो। हे सांगोल्याच्या इतिहासात 52 साली निवडणुका सुरू झाल्या, तिथून आता या निवडणुका पहिल्यांदा घडत। शहाजी बापूंच्या तिथे काल रेड पडली त्यांच्या कार्यालयात। आपल्यासोबत सत्तेत आहे शिवसेना आणि त्यांच्याकडे रात्री निवडणूक कार्यालयात रेड झाली। असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते। समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले। इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात। निवडणूक आयोगानं कार्यालयावर छापा टाकल्यानंतर शहाजी पाटलांनी थेट राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले। पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं शहाजी पाटील यांनी म्हटलंय, तर शहाजी पाटलांकडून भावनिक वातावरण तयार केलं जात असल्याचं बाबासाहेब देशमुख यांनी म्हटलंय। असं कधीच घेतलं फर्स्ट टाइम। आणि ह्या वेदना आहेत, हे काय राजकारण करावं का राजकारणात संन्यास जाहीर करावा या मानसिकतेत मी आज आलो। रात्री बायको म्हटली की आता बंद करा सगळं, शरीर सांभाळा। मी 4-8 दिवस विचार करणार आहे आणि वरिष्ठाशी भेट घेऊन शक्यतो मी यातून आता या बाहेर पडून थोडं घरच्या शेतीवाडी या कामाला लागाय विचार करू। बापूंच्या ऑफिसवर ज्या पद्धतीने धाड पडली त्याच पद्धतीनं शहर विकास आघाडीच्या ऑफिसवरती सुद्धा धाड पडली। फरक एवढाच होता की तुमच्यासारख्या काही पत्रकार बंधूंनी त्याचं शूटिंग केलं, आमच्या ऑफिसचं शूटिंग तुम्हाला मिळायला उशीर लागला आणि तेवढाच मुद्दा पकडून बापूंनी काल रात्रीपासून सकाळपर्यंत आज भावनिक साथ घालून कुठंतरी माझ्या अन्याय होतोय असं भासवण्याचा प्रयत्न बापू करतायत आणि अशा भूल थापांना इथली जनता अजिबात बळी पडत नाही। शहाजी पाटील यांच्या कार्यालयाची LCB पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली। शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयातील झाडाझडतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आलंय। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात धाड टाकली तेव्हा शहाजी पाटील कार्यालयातच होते। अधिकाऱ्यांनी शहाजी पाटील तसंच कार्यालयातील अन्य कार्यकर्त्यांना बाहेर जाण्यास मनाई केली। शहाजी बापूंच्याकडे जी काल या ठिकाणी धाड झाली, खरं तर हे अपेक्षित होतं का आणि तुम्हाला या सगळ्याबद्दलची काय भूमिका आहे? नाही काय नाही, काय ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाहीये। कुणीतरी तक्रार करतं, मग आयोगाला आपलं काम करावं लागतं, हे काही जाणीवपूर्वक होत नाही। तक्रारी होत राहतात, त्यानंतर त्याच्यात काही निष्पन्न होतं नाही होत, त्यामुळं हे कुणी व्यक्तीने केलं असं नाहीये। म्हणजे आमच्याकडून काही कुणाकडनं आम्ही असं आक्षेप करत नाही।
ते काहीतरी तिथल्या लोकल लेवलला झालं असेल तर माहिती नाही. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी कारवाई चुकीची असल्याचं म्हटलंय. तर अंबादास दानवेंनीही शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेला डिवचलंय. यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे. याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे. निश्चित ते वरिष्ठ पातळीवर यावर बोलले असतील, परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती. ऊस आधी खायला चांगला गोड लागत होता, आता ऊस उलटा आलेला आहे असं मी सकाळीच बोललेलो आहे. आता घ्या. सांगोल्यात देखील शिंदेच्या शिवसेनेची कोंडी करण्यात आली आहे. शहाजी बापूंविरोधात शेकाप, दादांची राष्ट्रवादी आणि भाजप मैदानात उतरली आहे. सांगोला नगर परिषदेत मारुती बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून आनंद माने मैदानात उतरले. मात्र या निवडणुकीत दादांची राष्ट्रवादी आणि शेकापनं मात्र भाजपला पाठिंबा दिल्यानं शहाजी बापू पाटलांची चांगलीच कोंडी झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सांगोल्यात भाजपनं शिवसेनेची कोंडी केल्यानंतर शहाजी बापू पाटलांनी भाजपाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती. अतिशय तिखट शब्दात शहाजी बापू पाटलांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. हिडीस, किळसवानं, दहशतवाद, एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे. ही राजनीती एक प्रतीक आहे सांगोला. अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर ज्या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील. शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापलंय. शिंदेच्या शिवसेनेकडून कारवाईचा निषेध करण्यात आलाय, तर भाजपनं मात्र तक्रारीनंतर कारवाई केली जात असल्याचं म्हणत समर्थन केलंय. त्यामुळे आधीच भाजप शिवसेनेमधला वाद विकोपाला गेलेला असताना पुन्हा एकदा हा वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. सचिन कसबे, झी 24 तास, सांगोला, सोलापूर.